भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐसियात कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेली या नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 221 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण जो काही अर्जुन आहे त्या अर्जुनाने की हे जे काही माझे सगळे सोयरे स्वजन आहे यांचा मी घात कसा करावा, नवे तर यांना मी स्वप्नात सुद्धा मारण्याची इच्छा व्यक्त करू शकत नाही किंवा स्वप्नात सुद्धा ते तसे विचार करू शकत नाही आणि त्यांनाच प्रत्यक्ष मारायचं हे मला शक्य नाही, अशा पद्धतीचं चिंतन आपण काल पाहत होतो। आणि त्यासाठी अर्जुनाने अनेक पद्धतीने भगवंताला पटवून देण्याचं काम केलं आहे। तसेच हे जे काही पुत्र आहे पुत्रा कुळामध्ये जन्मावे यासाठी आपण काय करतो, ती इच्छा व्यक्त करतो, त्याच पुत्रांना मारणे योग्य आहे का, अशा वेगळ्या पद्धतीने वेगळे तर्क अर्जुन देत आहे। आता तो या निश्चयापर्यंत आला की ऐसियात कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी। की ऐसियात कैसेने मारून, ऐसिया म्हणजे याच्या अगोदर जे सांगितले आहे, पुत्र असतील, सगळे असतील, सोयरे असतील, गुरु असेल, यांना कशा पद्धतीने मी मारावं, आणि यांना मारणं म्हणजे एक प्रकारचा निज हृदयाचा घात करण्यासारखा आहे, नवे तर स्वतःलाच मारल्यासारखं आहे। कारण अर्जुन जो आहे, अर्जुनाला काहीही झालं तरी युद्ध नको आहे, आणि युद्ध नको असल्यामुळे अर्जुन वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताला मनवण्याचं, भगवंताला विनवण्याचा प्रयत्न करत आहे। तर आणखीन या ठिकाणी माऊली सांगतात, हे नेनसी तू कवन परी, हे नेनसी तू कवन परी पैल भीष्मद्रोण जयाचे उपकार असाधारण आम्हा बहुत। हे नेनसी तू कवन, अरे काय म्हणत आहेत की हे श्रीकृष्णा, अरे युद्धासाठी आमच्या समोर कोण उभे आहेत माहिती आहे? अरे जे पलीकडे भीष्माचार्य आहे, भीष्म पितामह आहे, द्रोणाचार्य आहे, हे जे काही द्रोणाचार्य आहे, भीष्म पितामह आहे, यांचे आमच्यावर अनन्यसाधारण उपकार आहे। केवळ साधारण नाही तर अनन्यसाधारण उपकार आहे। अरे ज्यांचे आपल्यावर उपकार असतात आपण त्यांचं ऋणी असलं पाहिजेत का नाही? अरे उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे, आणि जर उपकाराची जाणीव जर आपण ठेवली नाही तर त्यांना काय म्हटलं जातं? कृतघ्न म्हटलं जातं। एखाद्याने आपल्यावर उपकार केला आणि आपण त्याची जाणीव ठेवली नाही तर याला काय म्हटलं जातं? कृतघ्न। अरे या ठिकाणी सुद्धा की आमच्यावर भीष्माने, द्रोणाने काय साधारण उपकार केले आहे का? अरे जे भीष्म पितामह आहेत, कोण भीष्म पितामह? अर्जुनाचे कोण होते? ते कोण होते? आजोबा होते। अरे आजोबा म्हणल्यानंतर तुमच्या आजोबाने तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलं का नाही? खेळवलं का नाही? अरे तुमच्या आजोबाने तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलं, तुम्हाला मांडीवर घेतलं, तुम्हाला कडेवर घेऊन गेले, तुमचा लाड पुरवला, तुम्हाला दुकानात घेऊन चॉकलेट घेऊन दिले का नाही? का नाही दिले? हां
दिले नसेल तर एखादा आजोबा असेल खडूस की पैची त्याला काय म्हणतात चिकट आहे का नाही, पण सरासरी सगळ्याचे आजोबा त्याला घेऊन देतात, त्यांचा लाड करतात नातवाचा, आहे का नाही. मग अरे भीष्म पितामहा सुद्धा अर्जुनाचा आजोबा आहे. त्यांनी लहानपणी यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. कोणाच्या? नातवाच्या. मग ती नातव कौरव असेल, नातू पांडव असेल, या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम भीष्म पितामहाने केले आहे. आणि अशा पद्धतीने नातवांच्या इच्छा पूर्ण केल्या आहे, म्हणजे त्यांनी एक प्रकारे उपकारच केले आहे, आहे का नाही. लहानपणी सांभाळलं, आपल्याला जीव लावला, याचा अर्थ त्यांनी आमच्यावर असाधारण उपकार केले आहे, साधारण नाही. अरे आमच्यासाठी तर भीष्म पितामहाने काय केलं? आजीवन ब्रह्मचारी व्रत आणि आजीवन काय केलं? लग्न न करण्याचा निश्चय घेतला होता का नाही, त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. त्याला कारण दुसरं होतं, परंतु पित्यासाठी त्यांनी ही प्रतिज्ञा घेतली होती. पण सांगायचं तात्पर्य, तरीही या राज्याचा सांभाळ ते करत राहिले आपल्या नातवासाठी, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी. मग त्यांचे उपकार काय साधारण आहे का? असाधारण त्यांचे उपकार आहे. आणि द्रोणाच्या बाबतीत बोलायचं म्हटल्यानंतर तर द्रोणाचे तर अरे द्रोणाने एवढं त्या अर्जुनाला शिकवलं, एवढं अर्जुनाला शिकवलं की स्वतःच्या मुलाला जे ज्ञान दिलं नाही ते अर्जुनाला दिलं. इतकं ज्ञान त्या कोणाला दिलं? अर्जुनाला. अर्जुन हा लाडका शिष्य होता. कोणाचा? द्रोणाचार्याचा. अरे एकलव्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? एकलव्य कोणाचा शिष्य आहे? द्रोणाचार्याचाच. अरे द्रोणाचार्याकडे तो शिक्षण घेण्यासाठी गेला, पण द्रोणाचार्याने त्याला सांगितलं की, म्हणजे त्यांना माहिती होतं की या ठिकाणी फक्त ब्राह्मण क्षत्रियच काय करू शकतात? शिक्षण घेऊ शकतात, आहे का नाही. शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही किंवा त्यांना नकार दिला असेल, म्हणून द्रोणाचार्याचा पुतळा बनवला आणि धनुर्वेद त्यांनी शिकला. तर याच एकलव्याचा एक अंगठा कापून घेतला. कोणी? द्रोणाचार्याने. का? तर अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कोणी होऊ नये म्हणून. मग एवढा जीव लावला, एवढे उपकार माझ्यावर केले, आणि तरीही सुद्धा मी त्यांचं घात करावा? आणखीन सांगत आहे, एत शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. या ठिकाणी लढण्यासाठी आलेले शालक कोण? शालक सासरे मातुळ. अरे या ठिकाणी माझे मेवणे, सासरे, मामा, तसेच दुर्योधन आदी सर्व बंधू आहेत, तसेच पुत्र आहे, काही नातू आहे आणि आप्तही आहेत. हे सगळे लढण्यासाठी आले आहे, आणि देवा त्यांना अशा पद्धतीने मारावं हे योग्य आहे का? अरे त्यांना मारणं असं पद्धतीने योग्य नाही. हे सगळे आमचे परिवारातील सदस्य आहे. अवधारी अति जवळकीचे हे सकळही सोयरे आमचे, म्हणून दोष अथिवाचे बोलताचे. हे सर्व आमचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहे, आणि यांचा वध करावा असे आम्ही नुसते बोललो तरी पाप होईल. अरे एवढ्या जवळचे आमचे सगळे नातेवाईक, अरे यांच्याविषयी आम्ही नुसतं बोललो, यांचा वध करायचा तरी सुद्धा काय होईल? पाप लागेल. आणि म्हणून यांचा वध करणं ही गोष्ट तर दूरच आहे. आता पुन्हा गीतेमध्ये भगवंत काय सांगतात ते बघू. भगवंत सांगतात, एतान, भगवंत नाही सांगत, म्हणजे सध्या जे बोलणं चालू आहे हे सध्या कोण बोलत आहे? तर अर्जुनच बोलत आहे, भगवंत नाही सांगत. सध्या अर्जुनच हे सगळं भगवंताला सांगत आहे. एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किं नो मही कृते. की एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन, एतानम हंतुमिच्छामि. मधुसूदन या शब्दाचा अर्थ काय आहे? तर ज्यानं मधु दैत्याचा वध केला आहे तो मधुसूदन. भगवंताने काय केला होता? मधुसूदन जो दैत्य आहे त्या दैत्याचा वध केला होता, आणि म्हणून भगवंताला काय म्हणतात? मधुसूदन. एतान त्यांना, हंतोमी मारू इच्छामी न, मी त्यांना मारू इच्छित नाही. त्यांना म्हणजे कोणाला? हे आता नावं घेतले नाही का? कोण कोण?
ही सगळे सोयरे आमचे नातेवाईक, द्रोणाचार्य, पुन्हा भीष्म पितामहा, नातू पंतू, त्यानंतर आजोबा, बंधू, सोयरे यांना आम्ही मारू शकत नाही. अपि त्रैलोक्य राजस्य हेतोः किं नो मही कृते. अरे त्या मोबदल्यामध्ये, कशाच्या मोबदल्यामध्ये? अरे एखाद्याने जर म्हणला आपल्याला की चोरी कर, काय कर? चोरी. आणि तुला चोरी कर, जा त्या शेतातले जाम चोरून आण, जाम चोरून आण चांगल्या पद्धतीचे. जर तू जाम चोरून आणले तर तुला मी 100 रुपये देतो. अरे तुमचा स्वभाव जर तसा नसेल तर तुम्ही म्हणसाल मला 1000 रुपये जरी दिले तरी मी जाम चोरून आणणार नाही. हा अर्जुन जो आहे तो अर्जुन काय म्हणत आहे की अरे त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळालं, काय नुसतं पृथ्वी तलावरचंच नाही तर त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळालं तरीही सुद्धा मी यांना मारू इच्छित नाही. त्रैलोक्याचं राज्यही मला प्राप्त झालं तरीही मी यांना मारू इच्छित नाही. हेतोः किं नो मही कृते. अरे मही कृते म्हणजे पृथ्वीसाठी, या महीसाठी मी यांना मारू शकत नाही किंवा मारू इच्छित नाही. आता या ठिकाणी जे काही या ठिकाणी जे सांगितलं आहे हेतोः किं नो मही कृते, माझा जो हेतू आहे किंवा या भूमीसाठी किंवा या पृथ्वीच्या राज्यासाठी मी त्यांना मारू इच्छित नाही. आता या ठिकाणी मला सांगा की अर्जुनाच्या मनात कामना नाही लढण्याची, म्हणजे हे राज्य मिळवण्याची, का आपल्या स्वकीयांना मारण्याची कामना नाही, इच्छा नाही? तर अर्जुनाच्या मनामध्ये या ठिकाणी जर दुसरे असते तर अर्जुन लढला असता. अरे अर्जुन भगवान शंकरासोबत लढला, निवांत कवच नावाचा राक्षसाला अर्जुनाने मारलं, द्रुपदासोबत लढला. मग त्यावेळेस त्याला असं वाटलं नाही का आपण लढू नये म्हणून? अरे लढाईसाठीच तर त्यांनी शस्त्रविद्या शिकली. परंतु या ठिकाणी स्वजन आहे आणि स्वजन असल्यामुळे स्वजनाला मारायचं नाही असा अर्जुनाचा उद्देश आहे. या ठिकाणी कोण आहे तर आचार्य पितरः. आचार्य आहे, कोण आहे? आचार्य पितरः. आता या ठिकाणी पहिलं आचार्याचं नाव घेतलं आहे. का घेतलं आहे? सर्वप्रथम पितामहाचं नाही घेतलं, आचार्य पितरः. की आचार्य का? तर आचार्य म्हणजे ज्यांनी मला शिक्षण दिलं, ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला लहानचं मोठं केलं आणि मी त्यांना मारू, त्यांचं अनिष्ट करू आणि कदाचित त्यांना मारण्याचं मी जरी पातक केलं तरीही सुद्धा मला काय होईल? आयुष्यभर त्या गोष्टीची काय राहील? एक प्रकारचे ती गोष्ट माझ्या अंतकरणामध्ये सलेल आणि म्हणून मी त्यांना मारण्याचा अनिष्ट करू शकत नाही. आणि पितरांना तर पितरांचं काय करत असतात की पितराचा उलट काय करत असतात? आपल्या पितराला आपण काय करतो? अरे आपल्यामुळेच आपण जसं वागतो तसं आपल्या पितराला स्वर्ग आणि नरक प्राप्त होत असतो. आणि पितराला आपण खायला देतो कधी? अक्षय तृतीयाला आणि डबल कधी? पितरपाठामध्ये. पितराचा आपण सन्मान केला पाहिजेत, मान केला पाहिजेत. उलट त्या पितराला मारायला पाहिजेत का? अरे शेवटी जे भीष्म पितामह त्यांचे आजोबा आहेत तर पित्या लोकांचा आपण आदर केला पाहिजेत. पितरः म्हणजे शरीराच्या संबंधाने जे पिता लोक आहेत त्यांचे रूप म्हणजे आमचं शरीर आहे. काय? शरीराच्या संबंधाने जे पिता लोक आहे त्यांचं रूप म्हणजे काय आहे? आमचं शरीर आहे. अरे तुमचं शरीर म्हणजे कोणाचं शरीर आहे? पित्याचं. अरे तुझ्या शरीरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये तुमच्या वडिलाचं DNA आहे. आपण म्हणतो ना, जर एखादा व्यक्ती वारला, एखादा व्यक्ती मेला तर म्हणतात की त्याचा DNA चेक करा. काय करा? DNA चेक करा, टेस्ट करा. आणि DNA चेक केल्यानंतर समजतो की हा व्यक्ती कोण आहे. मग DNA टेस्ट करायचं असेल तर मग त्याच्या परिवारातील सुद्धा जे सदस्य आहे त्यांचंही चेक केलं जातं आणि जो मेला व्यक्ती त्याचंही चेक केलं जातं. त्याच्यावरून मग त्यांचा शोध लागतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या आईवडिलाचे काय आहे? काय आहे? अरे एक प्रकारे त्यांच्याचपासून आपण तयार झालेलो असतो. अरे आपल्या आजोबाच्या शरीरामध्ये आपल्या वडिलाचा
वडिलाच्या शरीरामध्ये आपल्या आजोबाचा अंश असतो, आजोबाच्या शरीरामध्ये पंजोबाचा अंश असतो, पंजोबाच्या शरीरामध्ये त्याच्या वडिलाचा अंश असतो, खापर पंजोबा आहे की नाही. त्याच्या पुढं आपल्याला काही माहिती नाही, खापर पंजोबापर्यंत माहिती. पण प्रत्येक असं जर विचार केला तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्याच्या वडिलाचा अंश असतो, म्हणजे त्यांच्या पितराचा अंश असतो. त्यांच्या पितरापासूनच ते शरीर तयार झालेलं असतं. मग एक प्रकारे काय की एक प्रकारे जर आपण विचार केला तर हे जे काही पितर आहे यांच्यापासूनच आपली निर्मिती झाली आहे. आणि म्हणून यांना अशा पद्धतीने मारणं हे योग्य नाही. किंवा क्रोधाच्या भरात जर आपण आपल्या पितृस्वरूपांना मारायचं तर ते कसं मारायचं, अशा पद्धतीचा प्रश्न हा अर्जुनासमोर निर्माण झाला आहे. पुत्राहा, या ठिकाणी पुत्राचा सुद्धा उच्चार केला आहे. पुत्राहा, पुत्रांना कसं मारावं. अरे जे आमचे पुत्र आहे, आमचे म्हणजे अभिमन्यू समजा इकडून लढायले होते आणि त्यानंतर परंतु त्या साईडला सुद्धा पुत्र होते की नाही, दुर्योधनाचे पुत्र होते लक्ष्मण आदी. मग त्यांनाही कसं मारावं जे भावाचे पुत्र आहे. अरे त्या पुत्रांचं काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजेत. अरे लहान लेकराचा सांभाळ केला पाहिजेत का त्यांना सोडून दिलं पाहिजेत, त्यांचा सांभाळ केला पाहिजेत, तर त्यांचं पालन केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी त्यांना मारणं ही गोष्ट योग्य नाही किंवा हे धर्म नाही. पितामहा, तसेच पितामहा, अरे ज्यांची वागणूक, ज्याने आम्हाला यत्किंचितही त्रास दिला नाही, आपल्या आयुष्यामध्ये यत्किंचितही त्रास दिला नाही, दुःख दिलं नाही, तर त्यांनी आम्हाला सदैव सुखच दिलं आहे आणि आमच्या सुखाची कामना केली आहे. आम्हाला आराम मिळावा, आम्हाला सुख मिळावं हीच त्यांनी कामना केली आहे. आणि आम्ही त्यांना कशा पद्धतीने मारावं. मा तुला हा, अरे आमचे जे मामा आहेत त्या मामाने आमचं काय केलं आहे. अरे मामा म्हणजे कोण, आईचा भाऊ. आणि एक प्रकारे त्यांनी सुद्धा आमचं काय केलं आहे, पालन पोषण केलं आहे. त्यांना कसं मारावं. मा तुला हा, मामा, श्वशुराहा, आणि जे आमचे सासरे आहेत हे, आणि माझ्या भावाच्या पत्नीचे पूज्य पिताजी आहेत त्यांनाही कसं मारू. पौत्राहा, जे पुत्राचे पुत्र आहेत त्यांनाही कसं मारावं, त्यांचं पालनपोषण केलं पाहिजे. शालाहा, जे आमचे मेवणे आहेत त्यांना कसं मारावं. आणि संबंधिनाहा, जे संबंधी आहेत त्यांना कसं मारावं. अशा पद्धतीने कोण बोलत आहे, तर अर्जुन बोलत आहे. आता त्यावर माऊली काय म्हणतात ते बघू आपण. माऊली असं म्हणतात, हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. बघा काय म्हणत आहे की हे वरी भलते करीतू, आपण आता ह्या जे काही हे सगळं आपण चिंतन पाहिलं आहे, हे चिंतन आपण जे काही गीतेचे 34 आणि 35 हे दोन्ही श्लोकाचं आपण एकत्र चिंतन. आचार्य पितरः पुत्रः तथैव च पितामहः मातुलः श्वशुरः पौत्रः शाला संबंधिनस्तथा. आणि हे सगळे नावं घेतल्यानंतर मग त्यांनी म्हटलं, एतान हंतुम इच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतुः किं नो मही कृते. अरे या सगळ्यांना मारून आम्हाला राज्य प्राप्त करायचं नाही. आता माऊली त्याच्यावर काय म्हणतात बघा. हे वरी भलते करीतो आत्ताची येथे मारितो, परी आपण मने घातू न चिंतावा. अरे यांनी म्हणजे कोणी, या कौरवाने. अरे या कौरवाने हे वरी भलते करीतो आत्ताची येथे मारितो. अरे यांनी उलट पक्षी जर आम्हाला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला किंवा आमचा घात करण्याचा, आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला त्यांनी मारलं सुद्धा, तरीही सुद्धा आम्ही त्यांचा घात करण्याचा विचार देखील आपल्या मनामध्ये आणू शकत नाही. बघा आता या ठिकाणी लढण्यासाठी कौरव आणि पांडव दोन्ही सज्ज आहे. कौरव आणि पांडव दोन्ही लढण्यासाठी सज्ज आहे. परंतु या ठिकाणी असं दिसून येतं की अर्जुन असा हतबल झालेला आहे. कसा की तो अर्जुन काय म्हणत आहे की बाबा यांनी म्हणजे कौरव आधी, दुर्योधन आधी यांनी आम्हाला जर मारलं, उलट पक्षी ते जर आम्हाला मारत असतील तर मारलं तर काही हरकत नाही, आम्ही मारायला तयार आहे. परंतु आम्ही यांचा घात करणार नाही.
आम्ही यांचा घात करणार नाही किंवा आम्ही त्यांना मारण्याचा विचार देखील मनात आणत नाही. आम्ही त्यांना मारण्याचा विचार देखील आमच्या मनात आणू शकत नाही. आता या ठिकाणी माऊलीने सांगितलं, त्रैलोक्याचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरीही अनुचित नाच रे मी. अरे त्रैलोक्याचे राज्य जरी मला प्राप्त झालं, मागे सांगितलं आपण चिंतनामध्ये आत्ताच की या पृथ्वी तळावरलंच नाही, त्रैलोक्याचं राज्य. त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचं राज्य जरी प्राप्त झालं तरीही सुद्धा आम्हाला युद्ध करण्याची इच्छा नाही किंवा त्यांचा घात करण्याची इच्छा नाही किंवा त्यांना मारण्याची इच्छा नाही. त्यांना म्हणजे आता तुम्ही मागची समजून घ्या, आचार्य पितरः पुत्रः तथैवाच पितामहा मातुलः शश्वरः पौत्रः शाला संबंधिनस्ततः. आम्हाला त्यांना मारण्याची इच्छा नाही. जरी आज येथे ऐसे कीजे तरी कवनाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. अरे आता तर अर्जुनाने असा पद्धतीने शब्दप्रयोग केला आहे की देवा, जर यांचा आम्ही नाश केला, कोणाचा? या सगळ्यांचा जे मागे नाव घेतले आहे यांचा जर आम्ही नाश केला तर आम्ही गोत्रजांना ठार मारले म्हणून आम्हाला काय लागेल? दोष लागेल. गोत्रजांना ठार मारले. आता ते आपली आजी नाही का, ती आजी सांगत होती ना, त्या ताळजी घरी आली तर ती आजी सांगत होती म्हणे, मुलगा बापाला काहीतरी बोलला आणि बोलल्यानंतर बापाला राग आला आणि बाप गेला आणि फाशी घेतली. काय घेतली? फाशी घेतली. आता संपूर्ण गावकरी हे ते नाव ठेवू लागले, अरे स्वतःच्या बापाला सांभाळू शकला नाही, स्वतःच्या बापाला सांभाळू शकला नाही. आणि त्यालाही मनामध्ये काय गिल्टी फिलिंग होऊ लागली, त्यालाही लाज वाटू लागली. अरे आपण आपल्यामुळं आपला बाप मेला, काय आपल्यामुळं आपला बाप मेला अशी गिल्टी फिलिंग होऊ लागली. आणि शेवटी असं सांगतात की तो सुद्धा फाशी घेण्यासाठी किंवा तो सुद्धा मरायसाठी गेला होता, परंतु लोकांनी त्याला धरून आणलं, पकडून आणलं, त्याला समजून सांगितलं की बाबा बाप गेला तर गेला, तू जाऊ नको. परंतु त्याच्या मनामध्ये तर आयुष्यभर राहणारच आहे की आपल्यामुळं आपला बाप मेला आहे. बरोबर आहे का? आपल्यामुळं आपला बाप मेला आहे. मग सांगायचं तात्पर्य हेच की जरी एखाद्या वेळेस मी त्यांना मारण्याचा प्रयत्न मारलं सुद्धा, जरी मी गोत्रजांना ठार केले, पण हे जे काही गोत्रजांना मारले याचे जे दोष आहे ते दोषाच्या आश्रयस्थान आम्ही बनू किंवा दोष आम्हाला लागेल. आणि दोष लागल्यामुळे तुझ्याशी जोडलेला संबंध तो सुद्धा तुटून जाईल किंवा तुझ्याशी जोडलेला जो संबंध आहे तो संबंध तुटेल आणि तू आमच्यापासून दूर होशील. आता बघा अर्जुन जे शब्दप्रयोग करत आहे ना, ते शब्दप्रयोग कसे आहे बघा. ह्या अर्जुन आता भगवंताला सांगत आहे. काय सांगत आहे? की जर आम्ही त्यांना मारलं तर काय होईल? पाप लागेल. आणि पाप लागल्यानंतर देव आमच्याजवळ राहतील का? भगवंत आमच्याजवळ राहतील का? अरे ज्या ठिकाणी पाप आहे त्या ठिकाणी भगवंत राहतो का? नाही. पापाच्या ठिकाणी भगवंत राहत नाही. अरे असं म्हणतात की जहा राम है वहा काम नाही, जहा काम है वहा राम नाही. ज्या ठिकाणी रामाचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी कामाचं वास्तव्य नाही, आणि ज्या ठिकाणी कामाचं वास्तव्य त्या ठिकाणी रामाचं वास्तव्य नाही. म्हणजे पापाचं वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भगवंत राहत नाही, आणि भगवंताचं वास्तव्य ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पाप राहत नाही. आणि आमच्याकडून जर अशा पद्धतीने पाप झालं तर पाप झाल्यानंतर तू आमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. अरे आम्हाला आता तू जो मिळाला आहे ते आमच्या पुण्याईने मिळाला आहे. अरे तू आम्हाला जे आमच्या मागे पुढे आतापर्यंत उभा राहिला आहे तो आमच्या पुण्याईने उभा राहिला आहे. अरे भगवंत भक्ताच्या पाठीमागे का उभा राहतो? कारण भक्ताची पुण्याई तितकी असते. भक्त भगवंतावर प्रेम करतो आणि म्हणूनच काय करतो तर भक्त भगवंताच्या पाठीमागे उभा राहतो. मागे पुढे उभा राही संभाळीत, आलिया आघात निवरावे. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. जो भक्त असतो त्या भक्ताचं योगक्षेम वाहण्याचं तो काम करतो. परंतु केव्हा करतो? भक्तसुद्धा भगवंताला तितकं समर्पित असावा लागतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कोणाचं? चोखोबरायचं. अरे संत चोखोबराय होते आणि हे चोखोबराय पंढरीची वारी करायचे. आणि एक वेळेस प्रसंग असा आला की पंढरीची वारीची तारीखसुद्धा जवळ आली आणि पत्नीच्या डिलिव्हरीची तारीखसुद्धा जवळ आली.
आता पत्नीची डिलिव्हरी जवळ आली आणि पत्नीची डिलिव्हरी मन तर लागलं होतं की पंढरीला जावं, पंढरपूरला जावं, पण करावं काय? बाईने पाहिलं, अरे जसं कोणाला घरी जायचं असेल तर त्याचं मन लागतं का आश्रमात? अरे सकाळ लवकर उठून माणूस तयारी करायला लागते, चला बा आपल्याला घरी जाणं आहे. काय जाणं आहे? घरी जाणं आहे. आणि मग कधी जायचं महाराज, कधी जायचं महाराज, कधी जायचं? मन सगळं कुठं? घरी. बरोबर आहे का नाही? अरे दिवाळी आल्यानंतर किती चलबिचल होते, महाराज कधी सुट्ट्या आहे, कधी सुट्ट्या आहे, आम्हाला कधी जायचं आहे, कधी जायचं आहे. आणि ज्या दिवशी सुट्ट्या ठरवल्या जातात त्या दिवसाची वाट पाहिल्या जाते, घराची ओढ लागते. तसं जो वारकरी आहे त्याला पंढरीची ओढ लागत असते. आतापासून तो विचार करतो की आता पुढची वारी कधी येणार आहे, पुढची वारी कधी येणार आहे, आणि आम्हाला वारीत जायचं आहे. त्याला काय असते? पंढरीची ओढ असते. या ठिकाणी सुद्धा जो चोखोबरायला आहे, आपल्या पत्नीची डिलिव्हरी जवळ आली त्याची ओढ नाही, तर पंढरीची वारी जवळ आली याची ओढ आहे. आणि पत्नीने पाहिलं की पतीची जी काही अवस्था झाली आहे की काय करावं काय करावं पतीला समजत नाही. पत्नीने सांगितलं, तुम्ही खुशाल वारीला जा, परंतु एक काम करा, तुमची जी बहीण आहे ना त्या बहिणीला माझ्याकडे आणून घाला, आणि बहिणीला माझ्याकडे आणून घाला आणि तुम्ही खुशाल वारीला निघून जा. असं म्हटल्यानंतर पत्नीने म्हटल्यानंतर त्याला आनंद झाला आणि तो बहिणीला आणण्यासाठी गेला. पण बहिणीला आणण्यासाठी गेला, मधातच वारकरी भेटले, दिंडी भेटली, आणि चोखोबरायाला ती बहिणीला आणायचं स्मरणसुद्धा, घरादाराचं स्मरणसुद्धा राहिलं नाही. सरळ तो पंढरपूरला चोखोबराय निघून गेले. आणि चोखोबराय पंढरपूरला निघून गेले. भगवंताला काळजी पडली की आता पत्नीची डिलिव्हरी जवळ आली आहे, आता काय करावं? अरे एवढे सगळे भक्त लोक पंढरीमध्ये आले आणि भगवंत पंढरी सोडून चोखोबाच्या घरी आले. चोखोबाच्या घरी आले आणि चोखोबाचे जर काही दरवाजा आहे, दरवाजा वाजू लागले. कोण आहे? म्हणे मी. कोण आहे? चोखोबाची बहीण. काय असं म्हणतात? चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा दार हाक मारी, वैनी दार उघडा, मी आले आहे. अरे भगवंताने चोखोबाच्या पत्नीची डिलिव्हरी केली, सगळं केलं, आणि नंतर ज्यावेळेस चोखोबराला वारी संपली मग आठवण झाली की अरे आपल्या त्यावेळेस का मोबाईल होते का काय होतं? अरे आपल्या पत्नीनं आपल्याला सांगितलं होतं काय की बहिणीला आणून घाल, आपण तर आणून घातलं. त्यांना चिंता वाटली की आपल्या पत्नीजवळ कोण असेल, काय असेल, चिंता वाटू लागली. आणि घरी आले. घरी आल्यानंतर इकडे तर भगवंतच बहिणीचे रूप धारण करून आले होते. हे तर भगवंत निघून गेले. आणि चोखोबराय आल्यानंतर चोखोबराय म्हणाले, अगं मला ते ध्यानच राहिलं नाही माझ्या बहिणीला बोलवायचं, आणि तुझी डिलिव्हरी व्यवस्थित झाली का, कशी झाली, काय झाली, कोणी केली? त्यावेळेस ते म्हणाले की अहो तुमची बहीण तर आली होती आणि तुमच्या बहिणीने हे सगळे डिलिव्हरी वगैरे सगळे केले. अरे हे नवे तर डिलिव्हरीचे जे कपडे आहे ते कपडेसुद्धा रक्ताने माखलेले घाण कपडे हे सुद्धा कोणी धुतले? भगवंताने धुतले. आणि सगळं तर केलं तुमच्या बहिणीने. त्यावेळेस त्यांनी विचार केला की मी तर माझ्या बहिणीला निरोपच दिला नाही, मी तर माझ्या बहिणीला सांगितलंच नाही, आणि तरीही सुद्धा हे कोणी केलं? मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्यासाठी भगवंतांना यावं लागलं आणि भगवंताने सगळं केलं. म्हणून योगक्षेम वहाम्यहम. अरे देवा आमचं काहीतरी पुण्य आहे आणि पुण्य असल्यामुळं तू आम्हाला प्राप्त झाला आहे. आता जर आम्ही अशा पद्धतीचे दोषास पात्र ठरू, आमच्या गोत्रजाला मारण्याचा दोष आमच्याकडून घडेल, तर मग देवा आम्ही तुझं मुख कसं पाहणार, म्हणजे तू आमच्यापासून दुरावल्या जासूल. अशा पद्धतीने काय अर्जुन बोलत आहे. अर्जुनाचं बोलणं अजून संपलेलं नाही, कारण हा जो पहिला अध्याय आहे तो अर्जुनाचा विषाद सांगणारा हा अध्याय आहे, आणि यालाच अर्जुन विषाद योग असं म्हटलं गेलेलं आहे. अर्जुनाचं बोलणं अजून संपलं नाही, अर्जुन बोलतच आहे. आता आपण जे काही आहे ते उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.